नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. पुण्यामध्ये पंकजा मुंडे शरद पवारांच्या भेटीला. ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर शरद पवारांसोबत चर्चा. ऊसतोड कामगार आणि वाहतूक पुरवठादारांच्या मागण्यांवर दोघांमध्ये चर्चा. जितेंद्र आव्हाडांच्या श्रीरामावरील वक्तव्यानं वाद पेटला. पुण्यामध्ये भाजपचं जितेंद्र आव्हाडांविरोधात तिरडी आंदोलन. नाशिकमध्ये जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात शिंदे गट आक्रमक. आव्हाडांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत आंदोलन. आव्हाडांविरोधात जोरदार घोषणाबाजी. संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्ते जितेंद्र आव्हाडांविरोधात आक्रमक. आव्हाडांचे फोटो जाळून घोषणाबाजी करत आव्हाडांच्या वक्तव्याचा निषेध. शिर्डीत हिंदुत्ववादी संघटनांचे जितेंद्र आव्हाडांच्या फोटोला काळं फासलं. आव्हाडांच्या वक्तव्याचा निषेध करत विश्व हिंदू परिषदेकडून तक्रार दाखल. शिर्डीमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आव्हाडांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक. आव्हाडांच्या प्रतिमेला काळे फासणाऱ्या प्रवृत्तीचा केला निषेध. जरांगे पाटलांच्या 6व्या टप्प्यातील दौऱ्याला सुरुवात. गोदाकाठच्या 123 गावांना जरांगे पाटील भेटी देणार. जालन्यातल्या अंबड तालुक्यातील बहुतेक गावांचा या दौऱ्यामध्ये समावेश. जालन्याच्या अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळ गावात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत. मुंबईच्या आंदोलनाबाबत गावकऱ्यांशी चर्चा. आयोगाने 7 दिवसांमध्ये मराठा सर्वेक्षणाचं काम पूर्ण करावं. मराठा सर्वेक्षणाबाबत शासनाचं मागासवर्ग आयोगाला स्पष्ट निर्देश. शासकीय कर्मचारी वर्गाला सर्वेक्षणाचं प्रशिक्षणही मिळणार. पुण्याच्या खेड तालुक्यातील 27 गावांमध्ये साखळी उपोषण. 20 तारखेपासून निघणाऱ्या आरक्षण दिंडीलाही पाठिंबा. जळगावात आदिवासी कोळी समाजाचं पुन्हा अन्नत्याग आंदोलन सुरू. आश्वासनं देऊनही कुठलाही निर्णय न झाल्यानं आदिवासी कोळी बांधव आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांवरून ठिय्या. परभणीच्या फुकटगावमध्ये जरांगे पाटलांच्या आंदोलनासाठी ग्रामस्थांकडून निधी. अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून 71,000 रुपयांचा निधी जमा. दुधासाठी सरकार 5 रुपयांचं अनुदान देणार. 32 रुपयांचा दर ठरल्यास दूध संघांना शेतकऱ्यांना 27 रुपये प्रति लिटर दूध दर द्यावा लागणार. दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. जळगावातील संत मुक्ताई साखर कारखाना बंद पडण्याच्या स्थितीत. ऊसाच्या कमी लागवडीमुळे यंदाचा आणि 2025चा गाळप हंगाम बंद ठेवण्याचा व्यवस्थापकांचा निर्णय. उद्या सकाळी 10 वाजल्यापासून नागपुरातील अनेक भागांमध्ये 18 तासांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार. 6 जानेवारीला संध्याकाळी 4 नंतर पाणी पुरवठा सुरळीत होणार. दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंदचा निर्णय. धुळ्यामध्ये दुष्काळाचं संकट. जिल्ह्यातील 57 मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये केवळ 50.97% पाणीसाठा शिल्लक. तर चाऱ्याचा प्रश्न देखील ऐरणीवर. सोलापूरचं उजनी धरण मृत साठ्यामध्ये जाणार. सोलापूर शहरातील येत्या 4 दिवसात 4 ते 5 टीएमसी पाणी सोडलं जाणार. सध्या धरणामध्ये 8 टीएमसी पाणी साठा उपलब्ध. अमरावतीच्या आदिवासी विकास कार्यालयामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन. वसतिगृहामध्ये सोयी सुविधा नसल्यानं विद्यार्थ्यांचे हाल. शेकडो विद्यार्थी कार्यालयात ठाण मांडून. गोंदियाच्या अर्जुनी मोरगावमध्ये मालमत्ता करवाढी विरोधात कडकडीत बंद. नगरपंचायतीच्या कार्यप्रणालीवर नागरिकांचा रोष. सोलापूरकरांना 45 किलोमीटरचा रिंग रोड वाहतुकीसाठी खुला. नव्या रिंग रोडचा अनेक सुविधांसाठी उपयोग होणार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विविध पदांकरिता भरती सुरू. 13 जानेवारीपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार. पुण्यामध्ये ओला उबरचा प्रवास महागला. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडून वातानुकूलित टॅक्सीच्या भाडे दरामध्ये वाढ करण्यात आली. बीडमध्ये ऐन हिवाळ्यामध्ये भाजीपाल्याचे भाव कडाडले. वांगी 120 रुपये किलो तर शेवगा 120 रुपये किलो. ग्राहकांच्या खिशाला कात्री. पश्चिम विदर्भामध्ये 11 लाख शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका. 6,32,000 हेक्टरवरील शेतीचं नुकसान. शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी. नांदेडमध्ये करडईच्या लागवडीमध्ये वाढ. कमी खर्चामध्ये अधिक उत्पन्न मिळत असल्यानं शेतकऱ्यांचा करडई लागवडीकडे कल. बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यामध्ये काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर मोर्चा प्रकरणी 150 शेतकऱ्यांवर गुन्हा. प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी काढला होता मोर्चा. हिंगोलीच्या औंढा नागनाथमध्ये पशुचिकित्सालय बिल्डिंगच्या भोवती काटेरी झुडपांचा विळखा. बांधकाम पूर्ण होऊनही अद्याप लोकार्पण नाही. साताऱ्याच्या कराडमध्ये शिवकालीन तळ्याच्या मजबूती आणि सुशोभीकरणासाठी निधी. माजी मंत्री बाळासाहेब पाटलांकडून कामाची पाहणी. वर्ध्याच्या पढेगावमध्ये श्री संत वसंत बाबा यांच्या दत्तपंचमीचे 3 दिवसीय उत्सवाचं आयोजन. मुख्य मार्गाने धूल दिंडी मिरवणुकीमध्ये 151 भजनी मंडळींचा सहभाग.
अकोल्यातल्या पातूर इथं अक्षता कलशाचं जोरदार स्वागत, टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये निघाली भव्य शोभायात्रा. भंडाऱ्याच्या पोलीस पाटील आणि शेतकऱ्यांच्या मार्गदर्शन मेळावा संपन्न. रेझिंग डे सप्ताहानिमित्त करण्यात आले आयोजन. जिल्हाभरातल्या पोलीस पाटील आणि शेतकऱ्यांचा सहभाग. बुलढाण्याच्या जिल्हा परिषद शाळेतील महिला शिक्षकांच्या बदली विरोधात पालक आक्रमक. शिक्षकांची बदली रद्द होईपर्यंत मुलांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय. अंबरनाथच्या तहसील कार्यालयामध्ये ज्येष्ठ दिव्यांगांचे हाल. तहसील कार्यालयामध्ये लिफ्टचा नादुरुस्त असल्यानं ज्येष्ठांना खुर्चीत बसून कार्यालयाचे जिणे चढावे लागतायत. नातेवाईकांवर ही वेळ आलेली आहे. तहसील प्रशासनासह राजकीय नेत्यांचंही दुर्लक्ष. संभाजीनगरमध्ये गाडीचा धक्का लागल्यानं गाडीतील तरुणांना नागरिकांकडून बेदम मारहाण. तरुणांवर दगड विटांनी मारहाण. तरुणांवर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू. धुळ्यातील पांझरा नदीलगतचा फुटपाथ धुण्यासाठी लाखो लिटर पाण्याची नासाडी. पाणी टंचाईचं संकट असताना पालिकेच्या कारभारावर नागरिकांकडून सवाल उपस्थित. सांगली महापालिकेची सिंगल यूज प्लास्टिकवर कारवाई. अनेक दुकानांवर दंडात्मक कारवाई. सिंगल यूज प्लास्टिक आढळल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा. अकोल्यातल्या मूर्तिजापूरच्या रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांची गैरसोय. भुसावळ विभागाच्या विभागीय रेल्वे प्रबंधक पांडे यांना शिंदे गटाचं निवेदन. समस्या सोडवण्याची केली मागणी.